दरवाजा लोटून घ्या. पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली. रायाजी, अंतोजी आम्हास वळीवाचे ढग घेर टाकणार. रायगडी काहीतरी शिजू घातले आहे. तुम्ही दोघे पाठीचे. याच पावली गडाकडं कूच करा. खंडोजी, तुमच्या दिमतीस निवडीचे घोडाईत देतील ते घ्या. सुरनीस अण्णाजी आणि मासाहेबांच्या वर घारीची नजर ठेवा. आमच्या बाबतीनं काही कानी आलं तर टाकोटाकीने आम्हास माग द्या. इथून निघताना कापूर होळास शेतकामाची जोडणी लावणेच जातो आहोत अशी हूल ठेवा. धाराऊला याची समज द्या. निघा तुम्ही. संभाजीराजांनी दोघा भावंडांचे खांदे थोपटले. ऊर भेट दिली. दोघेही गाडे बंधू काही न बोलता पण सारे मनोमन उमगून बाहेर पडले. त्या दिवशी दुपार टळतेला लागली तसे शिर्क्यांच्या वाड्यातून 4 घोडाईत बाहेर पडले. भावेश्वरीचे देऊळ मागे टाकून शृंगारपूरची वेस येईपर्यंत ते यात्रेला चालल्यासारखे साधिलवार चालीने चालले. वेस मागे पडताच मात्र त्यांची जनावरे चौटाप उधळली. रायगडाच्या रोखाने. रायगड आता घरच्याच डाव प्रतिडावावर पडला. नियतीच्या इच्छेने. प्रतापगडची आणि तुळजापूरची अष्टभुजा श्री हे सारे शांतपणे बघत होती. दक्षिणेतून छत्रपती महाराजांच्या मोहिमेच्या फत्ते घेणाऱ्या खबरी मागून खबरी शृंगारपुरात येऊ लागल्या. किल्लेदार नसीर महंमदास वळते करून छत्रपतींनी जिंजी मारली. समोत्तर पेरुमल्लम येथे ज्या मंदिराच्या मशिदी झाल्या होत्या त्यांचे महाराज साहेबांनी पुन्हा मंदिरात शिवपरिवर्तन केले. तेथे शिवपिंडी स्थापन केल्या. महाराज वेल्लोर तिरुवाडीवर चालून गेले. वालदूर व तेवेनापट्टमचे किल्ले महाराजांनी मारले. येणारी हर खबर घेऊन शृंगारपुरात पिलाजीच्या वाड्यावरची नौबत पडत्या पावसात झडझडू लागली. ती ऐकताना शिवारातले गारटलेले कुणबी हातची मशागत खिणभर थांबवून एकमेकांना नजरांचे इशारे देत हरळ्या देत भवानी भावेसरी उद ग उद म्हणत पुन्हा अंगी नवा ताव घेत जोमाने मातीशी झटत होते. येणाऱ्या खबरीचा वकूब बघून संभाजीराजे सदरेवर खबरगिराला होनांची थैली, सोनकडे, घोडा, हत्यार, पेहराव तळपत्या डोळ्यांनी बक्ष करीत होते. लागलीच सदरी बैठक सोडून अंतःपुरात जाऊन ती खबर जातीनिशी रानूअक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांच्या कानी घालीत होते. प्रत्येक वेळी झरोक्यातून दक्षिणेच्या रोखाने स्वतःला हरवून बघताना मात्र त्यांच्या मनी विचार उठत होता. महाराज साहेब, या मोहिमेत आम्ही आपल्या दिमतीतच पाहिजे होतो. बाहेर कोसळणाऱ्या पानसरी त्यांच्या मनात महाराजांच्या कैक आठवणी जागवीत होत्या. अस्वस्थ होऊन सुस्कारा टाकीत ते अंतःपुर सोडून बैठक महालात येत होते. पंडित मंडळीच्या संगतीत अष्टदश पुराणांवर चर्चा करीत होते. काली मातेची पूजा बांधित होते. पावसाने आता चांगलेच अंग धरले. एके दिवशी आपल्या डावे उजवे असे दोघा पार भिजलेल्या मावळगड्यांना संभाजी राजांच्या महाली रुजू करून खंडोजी बल्लाळ बाहेर पडला. ते रायगडाहून परतलेले अंतोजी व रायाजी होते. पगड्यांच्या कांडावरून टपटपते पानथेंब महालाच्या उंची रुजम्यावर निथळवीत अंतोजी रायाजीने युवराजांना अदब दिली. त्यांना बघताच रायगडचा करिना ऐकायला अधीर झालेले संभाजीराजे त्यांच्या जवळ आले. बोला, राजाज्ञा सुटली. धनी गडावत 7 महालात बॉट शिरकवाये वाव नाही असा बंदोबस्त आहे. सुरनिसांच्या दप्तरावर हत्यारबंद पहारा जरी ठेवलाय, त्यांची थोरल्या महालाकडं ये जा वाढलीया. अंतोजीने
हाती लागले होते तेवढे पेश केले. गडावाईनं भल्या फाटेचं हरकाने खलित घेऊन थोरल्या धन्यांच्याकडं कांदडी मुलकात कूच होत्यात. रायजीने आपल्या भावाची जोड देत त्यात भर घातली. वाड्यावर काय चाललंय माग येत नाही पर बोलता बोलता अंतोजी थांबला. पर काय? बोला अंता. संभाजीराजांनी त्याला धीर दिला. गडावर चाकरमान्यात बोलवा उठली की कसली बोलवा? संभाजीराजांनी त्याचा खांदा हाताच्या पकडीत आवळला. तुम्ही धाकलं धनी, तुम्ही म्हण गलीम दिलेल्या गोटात जाणार. अंतोजीने गर्दन पाडली. अंतोजी? दोघाही गारटलेल्या गाडेबंधूंच्या अंगावर काटा उठवणारी जरबी गर्जना संभाजीराजांच्या संतप्त ओठातून फुटली. जखमी वाघासारखे ते महालात असह्य कोंडीने फेऱ्या घेऊ लागले. अंतोजी, रायाजीला या तुम्ही, असे म्हणण्याचेही भान त्यांना राहिले नाही. पावसाळा परतला. धुक्याची शिबंदी घेऊन थंडीने शृंगारपुरावर तळ टाकला. दसरा धरून सारवलेल्या खळ्यांवर तिवडे उभारून कुणब्यांनी मळण्या साधल्या. भात नागली, साव्याच्या दानगोटा कणगुल्यात आबादान झाला. नंदीबैलवाले गुबुगुबूचा ढोलसाद घुमवीत वाडी मांजऱ्यातून फिरू लागले. मोरपिसांच्या उंच टोप्या घालून घाटा वाजवीत वसुदेव भल्या पहाटेच सुभ्यातील रयतेला जागवीत फिरू लागले. शाळूचे दिवस हटून दिवाळ सण मागे पडला. दिवस कासराभर वर चढला तरी 10 हातावरचे दिसत नसावे असे धुक्यांचे वट करायचा जोर धरला. पिलाजीच्या वाड्यावरची सांज नौबत झडून भोवतीच्या रानकाळ्या झांजटात विरली. एका चांदीच्या तबकात हुलग्याच्या गरम गरम माडग्याचा वाडगा घेऊन येसूबाई आपल्या स्वारींच्या सुखमहालात आल्या. तबक चौरंगीवर ठेवताना त्यांच्या सोनपुतळ हातीचा चुडा किणकिणला. अंगीचा जरीबुंदी चंद्रकळी शालू महालातील क्षमादानांच्या उजेडात झगमगला. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेले, केस मानेवर रुळणारे संभाजीराजे येसूबाईंच्या जवळ आले. काही न बोलता येसूबाईंनी माडग्याचा वाडगा उचलून स्वारींच्या हाती दिला. काव्यपंक्तीसारख्या गोमट्या दिसणाऱ्या येसूबाईंना संभाजीराजे निरखीतच राहिले. खालच्या मानेने येसूबाई पायतळीच्या फरशीवर पसरलेला उजेड पायाच्या अंगठ्याने उकरण्याची कोशिश करीत होत्या. भरून पावलेल्या रानावरचे फडफडते पतंग त्या महालात मुजोरोनी घुसून क्षमादानांच्या ज्योतीवर घालून घेत होते. ती उबदार शांतता फोडीत मग येसूबाईच म्हणाल्या, हातचं माडगं खोळंबून राहिलंय. नुसतं माडगंच का, आम्हीही खोळंबून राहिलोय. मर्दानी मंद हसत संभाजीराजांनी वाडगा ओठांना लावीत एक भुरका घेतला. समाधान पावल्यानं येसूबाईंनी त्यांच्याकडे एक कोनी नजर टाकली. संभाजीराजांच्या मिशीत हुलग्याचा कण अडकून पडलेला बघून त्यांनी पटकन नजर खाली टाकून पदराचा शेव लगबगीने आपले हसू दाबण्यासाठी ओठात दिला. माडगं चाखत संभाजीराजे महालात फेर धरू लागले. कसल्या तरी ओढीनं ते येसूबाईच्या सामोरे आले. हातचा वाडगा पुढे करीत म्हणाले, घ्या, तुम्ही दिलेलं माडगं केवढं जमलंय चाखून बघा. संकोचून येसूबाई तशाच उभ्या राहिल्या होत्या. घ्या, आमच्या ओठांनी याला काही खारटपणा नाही आलेला. संभाजीराजे खळाळून हसले. झटका बसावा तसा हात पुढे करीत येसूबाईंनी वाडगा आपल्या हाती घेतला आणि तीर्थाचा घोट घ्यावा तसा एकाच दमात वाडगा रिता करून चांदीच्या तबकात तो ठेवला.
तबक उचलून त्या तरातर चालत महालातून पापणी लवायच्या आत बाहेरही पडल्या. स्वतःवरच खुशनिहाल झालेल्या संभाजीराजांनी अंगावरचा शालनामा एकदा झटकून पुन्हा लपेटून घेतला आणि ते बैठकी दालनात आले. त्यांना बघताच काहीतरी लिहित बसलेले कवी कुलेश अदबीने उठले. काय लिहिता कविराज? संस्कृत की कुछ समस्या पूर्ती हिंदुस्तानी में हल करने का प्रयत्न कर रहा था स्वामी.